ब्रेकफास्ट चालला आहे. ब्रेकफास्ट करायचा, थोडंसं थांबायचं आणि निघायचं. बाय. काल रात्री दमल्यानंतर आम्ही इथे थांबलेलो आहे. देऊल पंजाबी हॉटेल, ब्रेकफास्ट लंच डिनर असं. आणि काल संध्याकाळी मजा झाली. योगिनी संध्याकाळी एकदम तिला अस्वस्थ वाटायला लागलं, कळे ना काय झालं. डॉक्टरांना फोन केला. डॉक्टर म्हटले जवळच्या डॉक्टरकडे किंवा हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. आणि मग प्रश्न पडला, आता बाईकवरती येणं शक्य नव्हतं. तर या हॉटेलचे ओनर जे आहेत सुवर्णसिंगजी, त्यांनी रात्री लगेच गाडी काढली आणि आम्हाला हॉस्पिटलला घेऊन गेले. त्याबद्दल म्हणजे आम्हाला त्यांचं किती आभार मानायचे तेच समजत नाही आहे. कारण त्यांनी वेळेवर नेला आम्हाला. तिथं डॉक्टरची ट्रीटमेंट झाली. आम्ही संध्याकाळी परत आलो. ते आमच्यासाठी 1.5 तास त्यांनी हॉस्पिटलमध्ये थांबले. इथं हॉटेलमध्ये सगळे असताना. सर थँक्यू व्हेरी मच. तुमची मदत खूप महत्त्वाची आहे आम्हाला. फर्ज है, आप हमारे गेस्ट हैं, हमारे घर आए, हमारा फर्ज है आपकी देखभाल. जी सर. मॅडम अजून बूट वाळवत आहेत. त्यांचं काय निघायचा विचार काय माहीत नाही. गाडीला सामान पॅक करून झालेलं आहे. या इथे गाडीवर सगळं सामान, गाडी आपली लेडन झालेली आहे. तो म्हणजे अस्सल पंजाबी स्टाईलचा आलू पराठा. एक या नंबर. खायला मस्त दही आहे, लोणचं आहे, पराठा आहे. आणि आमची मॅडम आता खाणार खपाखप. मस्त आलू पराठा एक नंबर. खाऊन बघ. ऑसम, एक नंबर. मस्त आहे. तू आम्ही नाश्ता करतो. इथून निघतोय आता. गाडी स्टार्ट करायला लागेल ना. मॅडम त्यांच्या नेहमीप्रमाणे जागेवर गेलेल्या आहेत उच्चासनावर बसण्यासाठी. त्यांची ही स्टाईल चांगली आहे. दरवेळी पायरी असले की मला पायरीच्या इथे नाही यायला लावतात गाडी आणि मग मॅडम बसणार. ही मॅडमची स्टाईल. मॅडम बघा, हे इकडं बघा आरशात. चला निघूया. जय श्रीराम, गणपती बाप्पा मोरया. आणि एकदा हॉटेलचा व्ह्यू बघा, देऊल पंजाब हॉटेल. हे राणी वेंदूरच्या इथं हॉटेल आहे 10 किलोमीटर अलीकडे. आणि आता आम्ही निघालोय मस्तपैकी. चलो. काल पण त्या सरदारजींनी खूपच मदत केली. म्हणजे तिथं तास 1.5 तास थांबले होते हॉटेलमध्ये आमच्याकडे पूर्ण. आणि तो डॉक्टर त्यांचा क्लासमेट होता. आणि इतक्या नाममात्र फीमध्ये त्यांनी आमचं ट्रीटमेंट केली. खरंच म्हणजे अशी लोक भेटणं ना, ते आपल्या चांगल्या कर्माचं फळ आहे असं म्हणायचं. आणि हवा मस्त पडले, दिसतं ते तुम्हाला सीन. या बाजूला मस्त हिरवी झाडं लावल्यात. काहीतरी प्लांटेशन आहे हे, मस्त माहीत नाही. झाडांबद्दल मला कळत नाही. पण छान दिसतंय. चला जय श्रीराम.
जी भीती वाटत होती ते झालं. लोन पडलेलं आहे आपला. नको नको. आणि फोनच्या डिस्प्ले बोंबवलेला आहे. व्हेरी गुड. होतं पण आपल्याला नवीन फोन घ्यायचा आहे. आत्ता तरी नाही घ्यायचा आहे. बघू. जय श्रीराम. मी आता जरा मॅपवर बघतो ना काय. ही गाडी, हे हॉटेल जय हिंद हॉटेल, या इथं आम्ही आता जेवायला थांबलेलो आहे. मॅडम दमलेले आहेत आणि मॅडमनी शहाळं पिलं आहे नारळाचं, त्यामुळे ते जरा फ्रेश वाटतात. मी दिसणार नाही. मॅडमला विचारतो माझं शूटिंग घेता का. हां, मी या इथं बसलो आहे. आता जेवायचे 10 मिनटं झोप काढायची आणि जायचं. पहिल्यांदा या रोडवर टू व्हीलरसाठी टॅक्स भरलेला आहे. 110 रुपये टोल भरलेला आहे. या रोडचं नाव आहे नाईस रोड. हा बँगलोर सिटी क्रॉस करून बाहेरनं आपल्याला हुजूरला नेणार आहे. पण टू व्हीलरसाठी टोल असलेला हा आजपर्यंत बघितलेला मी पहिलाच टोल आहे. पूर्वी एकदा आलो होतो या रस्त्याने, ज्यावेळी आम्ही पॉंडुचेरीला गेलो होतो बाईकवर, त्यावेळी पण भरलेला होता. पण माहितीसाठी सांगतो, हा एकच रोड मी बघितलेला आहे की तिथं टू व्हीलरला टोल आहे. पण रस्ता अप्रतिम आहे. चला लेट अस ट्रॅव्हल. हॉल्ट घेतलाय. नमस्ते बेंगलुरू नावाचं हॉटेल आहे. यात आता कॉफी प्यावी, असं जरा पाय मोकळे होतील असं अंदाज आहे. बघूया. चला ब्रेक घेतो, कॉफी झाल्यावर भेटूया. मॅडम एन्जॉईंग कॉफी.
टी टी नॉट कॉफी. टी कॉफी नो कॉफी टी